चला मग सुरुवात करूयात. आपण काल नफा तोटा आणि दिनदर्शिकेचा एक थोडासा भाग आपण पाहिलेला आहे. तर त्यावरच आपण थोडक्यात काही म्हणजे थोडीशी टेस्ट घेतलेली आहे. परंतु जो मोठा भाग आहे नफा तोटा तर त्याच्यावरती मात्र आपण पूर्ण जो काही आतापर्यंत भाग शिकवला, त्या भागावरती आपण या ठिकाणी टेस्ट तुम्हाला दिली होती. ती काहींनी सॉल्व्ह केली, काहींनी नाही केली. ज्यांनी केली त्यांना काहीतरी अनुभव आला. ज्यांनी नाही केली त्यांनी नंतर पुन्हा आणखी एकदा करा. बघा किती मार्क्स पडतात, काय पडतात. ठीक आहे. चला. तर मग पहिला प्रश्न होता आपला एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ही ₹800 ऑप्शन आहे. नंबर ए. तर 25% आपल्याला हे करायचे म्हणजे 800 चे काय करायचेत आपल्याला 25% काढायचेत. बरोबर का नाही? म्हणजे इथं काय होणार? बघा म्हणजे इथं किती 200 मग याची विक्री किंमत म्हणजे 800 प्लस मग काय करायचे 200 करायचे तर ते झाले 1000 म्हणजे ऑप्शन नंबर ए येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तर मला नाही समजलं. नाही समजलं? हं. आता बघा एकदा काय नाही समजलं? तर आपल्याला काय करायचे एखादी वस्तू आहे तिची खरेदी किंमत काढा. सॉरी खरेदी किंमत दिलेली आहे. मग खरेदी किंमत किती दिली नंदराज? 800. 800 आहे. मग 25% नफा करून विकली. मग 800चा 25% काढायचंय आपल्याला. मग 800चे 25% कसे काढायचे? मग तुम्हाला माहिती आहे आपल्याला की 800चे 25% काढताना काय आहे तर? सांग बरं. मग कसे करायचे 800चे 25%? 800 गुणिले 25 भागिले 100. बरोबर. आणि मग किती आलं उत्तर? 200. 200. मग 800 आणि 200 ची बेरीज करायची कारण विक्री किंमत आहे. विकली ना ती 25% नफ्यानं. मग त्यांची ॲडिशन करायची आणि मग ॲडिशन काय सांगते आपल्याला? मग 800 अधिक 200 बरोबर किती झाले? 1000. आलं का लक्षात? येस. चला मग. आता पुढे जाऊयात. समजलं ना आता? ऑप्शन नंबर ए हे आन्सर आहे. ठीक आहे. आता 20% नफा करून एखादी वस्तू ₹720 ला विकली. आता खरेदी किंमत किती? आपल्याला माहित नाहीये की त्या वस्तूची थोडक्यात खरेदी किंमत. खरेदी किंमत माहित नाही. पण 20% नफा झालेला आहे. विक्री किंमत माहिती आहे. लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं आहे? विक्री किंमत आहे 720 बरोबर? नफा आहे, टक्का आहे. टक्का मिळाला आपल्याला नफा 20% मिळालेला आहे. आपल्याला काढायची आहे त्याची खरेदी किंमत. म्हणजे थोडक्यात त्याची सी काढायची म्हणजे कॉस्ट प्राईस ऑप्शन काढायची नंबर आहे. 1. तर कॉस्ट प्राईस काढत असताना काय करायचं आहे? ऑप्शन तर नंबर 1. ऑप्शन नंबर 1 ठीक आहे. पाहूयात आता बघा. ऑप्शन 720 जे 700. आहे, तर 720 ला काय करायचं? गुणायचंय. डायरेक्ट 100 न गुणून टाकायचंय. मग आणि 720 ला काय करायचं म्हणजे जी विक्री किंमत आहे, त्या विक्री किमतीला काय करायचंय? थोडक्यात डायरेक्ट 100 न गुणायचंय. बरोबर? आणि भागाकारामध्ये काय करायचंय? 100 आता नफा झालेला आहे. मग नफा जर झाला, तर किती टक्के नफा झाला? तो 100 मध्ये काय करायचा आहे? ॲड करायचा आहे. आणि मग ती बघा, ही वरची संख्या किती होणार? 720 वर 2 शून्य लागणार म्हणजे 72,000 आणि हे किती होणार? 120 होणार. मग हे 0 आणि हे 0 कॅन्सल होणार आणि मग पुढे आपल्याला सरळ-सरळ सांगता येईल, की 12 न या 72 ला भाग दिला तर 12 7 जा 72 12 6 जा आणि थोडक्यात त्या 6 वरती 2 झिरो पुढचे तशाच तसे लावायचे. समृद्धीनं सांगितलेले आन्सर हे करेक्ट आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. समृद्धी तू काय केलं होतंस? कसं काढलं सांग? सर तुम्ही कसं सांगितलं तसंच केलं. हां? हेच ना? याच पद्धतीने ना? येस. येस. गुड. आता एका वस्तूची खरेदी किंमत
900 आहे. तोटा झालाय 15%. सोपं आहे. म्हणजे 900चे 15% काढायचेत. यासाठी मी तुम्हाला अगोदर शेकडेवारी शिकलोत आपण. त्यासाठीच. शेकडेवारी आली की हे ऑटोमॅटिक येतं. मग हे किती झालं? 135. बरोबर ना? म्हणजे 135. तर मग आता तोटा झालाय म्हणजे 900 मधून 135 काय करायचेत? मायनस करायचेत. कोणीतरी आलेलं आहे त्यांना घेऊया. बघा, मग आता याच्यातून आपण सरळ-सरळ आपल्याला मायनस केलं की समजत असतं की किती येतात तर. बरोबर का नाही? तर ऑप्शन नंबर डायरेक्ट इथं आपल्याला माहिती आहे इथं सगळ्या ऑप्शन नंबर ऑप्शनला 0, 0, 0 आहे. पण एकच असं एकमेव ऑप्शन आहे ज्याला फाय आहे ए म्हणजे युनिट प्लेसवर आणि मग या 10 मधून फाय जाणार आहेत तर फाय ॲन्सरवाला येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आहे. बाकीची वजाबाकी सुद्धा करायची गरज नाही. ठीक आहे? या पद्धतीनं समजून घ्यायचंय. समजलंय ना ते? यस. हां. नंबर नेक्स्ट. आता आता पुन्हा आपल्याला खरेदी विचारलेली आहे. सॉरी खरेदी किंमत दिलेली आहे. नफा एका वस्तूवर 30% नफा करून विक्री केली. आता खरेदी आपल्याला एवढी आहे. तर थोडक्यात आपल्याला नफा किती विचारलाय. मग 500 चे काय करायचे डायरेक्ट 30% जी येणारी किंमत असणार आहे, तीच नफा असणार आहे. म्हणजे किती झाले यांचा गुणाकार करायचा. 3 5 जा 15 आणि त्याच्यावर 0. ऑप्शन नंबर 1. येस. ऑप्शन नंबर ए. आता त्यानंतर विक्री किंमत बरोबर 540, नफा बरोबर 8% आहे. तर खरेदी किंमत. आता आपल्याला माहिती आहे का म्हणजे थोडक्यात विक्री किंमत किती आहे माहिती आहे, दिलेली आहे. बरोबर? नफा माहिती नाही नफा दिलेला माहिती आहे 8% आहे. मग आपण काय करायचे खरेदी किंमत ज्यावेळेला अशा वेळेला काढायची असते, त्यावेळेला सरळ-सरळ काय करायचं आपल्याला बघा 540ला 100 गुणायचं आहे. बरोबर? आणि प्लस 100 करत त्या नफा किती आहे? 8% आहे. कारण नफा विचारलेला आहे, नफा दिलेला आहे. बरोबर का नाही? मग आता हे किती झाले? 540 त्याच्यावर 2 झिरो आणि हे किती झाले? 108 बरोबर का नाही? आता काय करायचं मग? यांचं कॅल्क्युलेशन करायचंय. काय करणार कॅल्क्युलेशन? मग आता याला कोणत्या नंबरनं भाग जाईल सांगता येईल का तुम्हाला? 3. बरं 3 ने भाग जातो. पण मोठा भाग जर दिला आपण तर? मोठ्या संख्येनं द्या ना जरा. 6 न देऊ 6. नका, 12 न देऊ 6. नका, 18 न भाग द्या. चला. 18 3 जा 54. पुढे 3 झिरो जशास तसे. आणि 18 6 जा 108. मग इथं काय आलं 3000 अपॉन 6. मग 6 1 जा 6, 6 5 जा 30. हे 2 झिरो. ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर ए. ए. ठीक आहे? ऑप्शन अशी नंबर खरेदी ए. किंमत काढायची. येस. आता त्यानंतर एका वस्तूवर 12.5% नफा झाला. खरेदी किंमत 640, विक्री किंमत 640 चा 12.5% काढायचेत आपल्याला. 12.5% म्हणजे 25 भागिले 2 भागिले 100 बरोबर का नाही? डायरेक्ट मग अगोदर काय करू? तर याला यात भाग देऊन टाकू आपण. बरोबर? म्हणजे इथे किती होईल? 320 2 न भाग गेला तिथे. बरोबर? आता मग काय करायचं? त्या 25 1 जा 25, 25 4 जा 100 आणि या 4 न पुन्हा 32 ला 4 1 जा 4, 4 8 जा 32, 80 80. मग आता थोडक्यात आपल्याला काय झालेलं आहे? मिळालेली आहे थोडक्यात. आता काय? नफा आणि हे आपण यांचे टक्के मिळाले. किती? 640 मध्ये नफा झालाय.
तर थोडक्यात आपल्याला 80 त्याच्यात ऍड करावे लागतील आणि मग ऍडिशन करावे लागेल. ऑप्शन नंबर ए. येस, ऑप्शन नंबर ए. का बरं ऑप्शन नंबर ए येतंय? त्या 4 आणि 8 चा ऍडिशन केली की शेवटी 20 येतंय. 20 वाला ऑप्शन तेवढंच आहे एक. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर ए आहे. खरेदी किंमत बरोबर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 1500 म्हणजे हे 1500 आहे. विक्री किंमत 1350 आहे. तोटाची आता टक्केवारी आपल्याला काढायची आहे. थोडक्यात आता आपल्याला सरळ सर्वांना माहिती आहे ते फॉर्म्युला, की शेकडा तोटा. बरोबर का नाही? मग शेकडा तोटा बरोबर काय आहे? फॉर्म्युला कोण सांगतं मला? चला. पटकन सांगा. विसरायचं नाही. तोट्याचा फॉर्म्युला. हां? शेकडा तोट्याचा फॉर्म्युला. हां, सांगा. शेकडा नफा, शेकडा तोटा ज्या वेळेला आपल्याला काढायचा आहे, त्या वेळेला तोच फॉर्म्युला आहे. फक्त नफ्याच्या ठिकाणी नफा टाकायचा आहे, तोट्याच्या ठिकाणी तोटा टाकायचा आहे. शेकडा इथं विचारलेला आहे तोटा. तर शेकडा तोटा बरोबर आहे तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजे थोडक्यात आपल्याला जो तोटा असणार आहे, जेवढा काही तोटा, तो किती तोटा आहे तो विचारलेला आहे का आपल्याला काढावा लागेल. आणि मग भागिले खरेदी किंमत बरोबर आणि गुणिले 100. आता आपल्याला मग विक्री किमतीवरून तोटा काढता येतो. मग काय करायचं? खरेदी किमतीतून विक्री किंमत मायनस करा ना याच्यातून. मग काय होणार? किती रुपये तोटा बसायला लागलाय? 150 बरोबर का नाही? मग खरेदी किंमत किती आहे? पुन्हा मग 1500 आहे आणि गुणिले काय करायचंय? 100 करायचंय. मग हे 0 इकडे कॅन्सल होईल. हे 0 इकडे कॅन्सल होईल. 15 1 जा 15 10%. ऑप्शन समजलंय नंबर का? 1. समजलं का आता? गुड. आता 25% तोट्याने विक्री किंमत. बघा आपल्याला परत खरेदी किंमत काढायला सांगितली. खरेदी किंमत असेल तर त्यावेळेला मी सांगितले मगाई. नफा असेल तर प्लस करायचा 100 मध्ये, तोटा असेल तर मायनस करायचा. तर चला मग 25% तर जेवढी विक्री किंमत आहे तिला काय करायचंय? 100 न मल्टिप्लाय करा आणि भागिले 100 प्लस आता हे तोटा आहे म्हणजे मायनस मायनस करावं लागेल. ठीक आहे. मग आता 450 वरती 2 झिरो लावून टाका म्हणजे 100 न मल्टिप्लाय केलं आपण आणि याला 75 होणार आहे. मायनस करायचे. मग आता दोन्हीकडे सुद्धा काय करायचं? 15 न भाग जातो. बरोबर खाली 5 येईल आणि इकडे 3 येईल आणि या 3 वरती हे 3 झिरो लागतील आणि पुन्हा मग 5 1 जा 5 आणि हे किती होईल? 5 6 जा 30 म्हणजे 600. समजलं का? खरेदी किंमत. तुम्ही विसरून जातात लवकर, विसरायचं नाही. एका वस्तूची खरेदी किंमत ₹400 आहे. 20% नफा होण्यासाठी विक्री किंमत किती? आता एका वस्तूची विक्री किंमत किती आहे? ₹400. 20% नफा व्हायला पाहिजे. तर मग सॉरी खरेदी किंमत 400, 20% नफा व्हायला पाहिजे. तर मग 400चा 20% काढायचा आणि त्याच्यात ॲड करायचा. नफा होण्यासाठी विचारलेला आहे. बरोबर? ऑप्शन नंबर 1. 80 मग 80 मध्ये ॲड करायचे. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. एका वस्तूची खरेदी किंमत ₹960 आहे. विक्री किंमत ₹1152 आहे. नफ्याची आता टक्केवारी करायची म्हणजे परत एकदा शेकडा नफा. सूत्र आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 म्हणजे 100. आता मग नफा किती आहे आपल्याला काढावं लागेल. कारण खरेदी किंमत आणि विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे. मग विक्री किमतीतून खरेदी किंमत मायनस करायची. बघा 1152 मधून 960 काय करा? वजा करा. बघा मग त्यानंतर आता
5 मधून जातात का 6? नाही. त्याला 15 आणि याच्यात काय करायचं आहे, इकडचं एक इकडे घ्यायचं आहे. मग 15 मधून 6 गेले, खाली राहिले 9. बरोबर का नाही? आणि मग इथं हे 10 मधून 9 गेले, खाली राहिला 1. ठीक आहे. या पद्धतीनं. आता हे झाले 192. 192 ला भाग कशाने द्यायचा आहे आता? खरेदी किमतीनं. 100 सॉरी 900 60 नं आणि त्याला 100 नं मल्टिप्लाय करा. आता मग काय करा, हे 0, 0 कॅन्सल होणार. आता असा टेबल निवडायचा आहे, की त्या वरच्या 192 ला सुद्धा आणि 96 ला सुद्धा त्या टेबलनं भाग गेला पाहिजे. चला, कोणता टेबल असेल? पटकन. चला घ्या, 24 चा टेबल आहे तो. 24 चा टेबल लर्न पाहिजे आपल्याला, पाठ पाहिजे. 24 चला 24 4 जा 96 आणि 24 8 जा 192. मग आता किती अरे 4 8 अपॉन 4 म्हणजे 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि मग 2 आणि 10 चा मल्टिप्लिकेशन ऑप्शन नंबर होणार 1. इज इक्वल टू 20. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ओके. नंबर नेक्स्ट. एका वस्तूची मार्क केलेली किंमत म्हणजे ठरवलेली किंमत. बघा, एवढी म्हणजे थोडक्यात प्रिंटेड आपण म्हणतो, लिहिलेली किंमत त्याच्यावरली. ₹1000 आहे. 10% सवलत दिली. सवलत दिली म्हणजे डिस्काउंट दिला. खरेदी किंमत ₹800 आहे. आता नफा किती टक्के झाला? बघा, आता या ठिकाणी आपल्याला बघा आता काय दिलेले, मार्क केलेली किंमत किती आहे? 1000. मग 1000चे 10% जर काढले, मग आपण पाहिलेले कोणत्याही संख्येचे 10% जर काढायचे असले तर काय करायचं त्याला? त्याच्यावरला 1 झिरो कमी करायचा. बरोबर का नाही? म्हणजे मग आता म्हणजे हे किती झाले? थोडक्यात 10% सवलत दिली 1000ला तर ₹100 असतात. बरोबर का नाही? म्हणजे तिची किंमत किती पाहिजे होती? 900 पाहिजे होती. पण घेतली कितीला? ₹800 बरोबर का नाही? मग ₹800 घेतल्यामुळे बघा फायदा नफा किती टक्के झाला? म्हणजे परत 100चा नफा झालेला आहे. बरोबर का नाही? 10% सवलत दिली आणि खरेदी किंमत तेवढी आहे. म्हणजे याचा अर्थ मग आपल्याला आता नफा काढायचा आहे. तर मग आपल्याला आता समजलेलं आहे खरेदी किंमत किती आहे. तर आणि म्हणजे थोडक्यात नफा आपल्याला काढायचा आहे. तर मग काय करावं लागेल? नफा किती टक्के आहे? चला, कोण सांगतं मग? काढा. घ्या, वेळ घ्या पटकन. नोटबुक काढा. लावा डोकं थोडंसं. नफा आता तुम्हाला समजलेलं आहे, की नेमकं काय करायचं आहे. वस्तूची प्रिंटेड किंमत 1000 दिलेली आहे. बरोबर? 10% सवलत दिलेली आहे आणि खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे. तर नफा मग किती टक्के झालेला आहे? आपल्याला किती मिळालंय मला सांगा. नफा किती मिळाला? ₹100. मग नफ्याची टक्केवारी काढा ना. सिंपल आहे. शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला फक्त. मग शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे? तेच आहे नफा किती आहे? 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 800 गुणिले पुन्हा किती येणार? 100 बरोबर? सिंपल कन्सेप्ट आहे बरं. चला मग लावा डोकं. 12.5. येस 12.5 हे उत्तर आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन करा ना आता. हे दोन्हीनं एक बघा. आता मग 8नं 100ला भाग द्यायचा आहे. मग कसं होणार?
चला आता 8 न जर बघा 8 वन जा 8 उरले किती 2 बरोबर 2 उरले. मग पुन्हा किती होणार 2 उरले त्याच्यावर पुढचे 0 लावायचे. पुन्हा मग 8 टू जा 16 बरोबर का नाही? मग उरले किती 4 मग 4 ला भाग जात नाही मग पॉइंट त्याच्यावर 0 8 फाय जा 20 म्हणजे 12.5 ओके. चला पुढे नफ्याची टक्केवारी म्हटलं की ते सूत्र वापरायचे म्हणजे शेकडा नफा वापरायचा. हे लक्षात घ्या. आता 10% नफा करून विक्री किंमत ₹330 आहे. खरेदी किंमत किती? बघा 10% म्हणजे इथं या ठिकाणी काय करायचे खरेदी किंमत विचारलेली आहे. तर जी विक्री किंमत आहे त्याला डायरेक्ट 100 न मल्टिप्लाय करा आणि जेवढा नफा आहे त्याला प्लस करायचा 100 मध्ये. चला मग मिळाली. बघा आता इथे किती होणार 330 ला 2 झिरो लावायचे पुढे आणि हे 110 झाले. हे 0 कॅन्सल आणि 11 वन जा 11, 11 थ्री जा 33 आणि 300 ते 0 2 लावायचे 3 ऑप्शन वरती. नंबर ए. ये गुड. एका वस्तूवर 15% तोटा झाला. विक्री किंमत ₹340 आहे. खरेदी किंमत किती? पुन्हा एकदा आता तोटा झालेला आहे. म्हणजे मग आता इथं काय करायचं विक्री किंमत 340 त्याला काय करायचं 100 न मल्टिप्लाय करायचे. ओके. भागिले. मग 100 मधून त्याला काय करा मायनस करा. मग किती 340 वर 2 झिरो लावा आणि याला 85 झाले हे. बरोबर? सोपं झालं मग आता गणित आपल्याला. या दोन्हीला बी 17 न भाग द्या. बरोबर का नाही? आणि मग आता हे किती झाले? याला वरती पुढे 3 झिरो लावा म्हणजे कॅन्सल. मग 5 वन जा 5, 5 फोर जा 20 आणि त्याच्यावरती वरचे 2 झिरो म्हणजे 400. ऑप्शन हे नंबर ए. येस. ऑप्शन नंबर ए. आता खरेदी किंमत ₹500 ऑप्शन नफा एवढा टक्के आहे. विक्री किंमत किती? हे सोपं असतं. विक्री किंमत काढायला तर आणखी सोपं जातं. म्हणजे 500 चे 20% काढायचेत आपल्याला. हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि मग 5 दुने 10 आणि हे 100 म्हणजे 500 मध्ये 100 ॲड करा. ऑप्शन ₹600 नंबर ए. झाले. ये. आता 15वा आहे. एका वस्तूची खरेदी किंमत ₹600 20% नफा करून विकली. बघा, तर ग्राहकाला 10% सवलत दिली आणि खरा नफा किती टक्के झाला? आता बघा. मग आता इथं काय करायचं आपल्याला? वस्तूची खरेदी किंमत ₹600 आहे. बरोबर का? 20% नफा करून विकली. मग आता 600चा काय करू? 20% घेऊ. म्हणजे किती विकली ते लक्षात येईल आपल्या. बरोबर का नाही? मग हे 0 आणि मग किती झाले? 6 दुने 12 म्हणजे 120. म्हणजे आता वस्तू किती टक्के करून विकली आपण एका वस्तूची नफा ₹120 ला. लक्षात राहू द्यायचं आहे. मग ग्राहकाला पुन्हा 10% काय केली? सवलत दिली. बघा लक्षात घ्या. ऑप्शन मग नंबर ए. खरा नफा किती झाला? तर मग पुन्हा 600 ऑप्शन 3. 600 मध्ये ऑप्शन नंबर ए. किती? ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, आपण पाहूयात आता. 600 मध्ये हे किती झाले? 720 कारण ॲडिशन करायची 600 ची खरेदी किंमत आणि हा नफा आणि याच्यावर पुन्हा आपल्याला 10% काय करायचेत? काढायचे त्याचे. बरोबर? 10% सवलत दिली आपण. बरोबर का नाही? मग इथं काय होईल पुन्हा? 10% तर आपल्याला इथं बघा या ठिकाणी काय होईल? अ, आपल्याला ₹720 ला ती समजा वस्तू आपण काय करतोय? देणार आहेत समजा आणि त्याच्यातून ग्राहकाला 10% जर दिली, तर खरा नफा किती टक्के झाला? तर आपल्याला एक गोष्ट आणखी सांगता येईल, की नफा जर समजा इथं बघा डायरेक्ट आपण असंही करू शकतो. मग इथं काय करायचं बघा, इथं किती झाले मग यांचं हे करा, हे 2 शून्य कॅन्सल होतील. बरोबर? म्हणजे हे किती झाले 720 चे 10% 72 झाले. मग 72 जे आहेत थोडक्यात मग 600 तून आपल्याला इथून काय करता येतील वजा करायचे आहेत. मग 720 मधून जर आपण 72 वजा केले, तर किती उरतील बरं? 720 म्हणजे थोडक्यात किंवा मग आपल्याला हे पाहायला मिळेल बघा. 720 मधून जर 72 वजा केले, तर किती उरतात? 8. पुन्हा याला 12 करावं लागेल. बरोबर का नाही? सॉरी 1 मिनिट हां. हां, इथे 1 घ्यावा लागेल.
आणि मग हे 11तून 7 जाणार, हे 40 आणि पुन्हा हे 6 म्हणजे किती झाले 648. 648 बरोबर. आता 648 हम्म. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, पण आपल्याला नफा काढायचा आहे. जर आपण एक गोष्ट केली तर इथून ती किंमत मिळते आपल्याला. काय 720 मधून 72 जर वजा केले तर. तर ती झाली आपली विक्री किंमत म्हणजे विकली जाईल त्याला. परंतु मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 600 मधून मग नफा किती आहे तो आपल्याला काढावा लागेल. नफा आता किती झाला 648 मधून 600 काय करायचे वजा करायचे. ₹48 नफा झाला. मग शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. शेकडा नफ्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. शेकडा नफा किती आहे थोडक्यात 48 भागिले खरेदी किंमत आहे 600 बरोबर गुणिले 100. बघूयात मग हे 2 शून्य कॅन्सल 6 एक 6 6 8 48 म्हणजे 8% ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. या पद्धतीनं. समजलंय का आता? Yes. ओके. आता आपण पुढे दिनदर्शिकेचे काही प्रश्न आहेत. दिनदर्शिकेच्या प्रश्नामध्ये थोडंसं ट्रिक्स आपल्याला लक्षात घ्यायच्यात, की कोणत्याही वेळेला वार कसा काढायचा, कोणत्याही वेळेचा दिलेल्या तारखेचा. तर आपल्याला विचारलेलं आहे थोडक्यात 1 जानेवारी 2025 हा दिवस कोणता आहे? जर आपल्याला विचारलेलं असेल, तर आपण सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय? एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक सेंच्युरी कोड प्लस इयर कोड प्लस मंथ कोड आणि प्लस डे अपॉन 7 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावरून कोणत्याही मी तुम्हाला दिलंय, तुम्ही लिहिलंय की नाही माहीत नाही. बघा याच्यावरून आपल्याला तारीख लक्षात येते. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण काही सेंच्युरीचे कोड दिलेले आहेत. तर आपल्याला तुम्ही ते कोड एकदा जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. 2000 बघा लक्षात राहू द्यायचे 2000 चा कोड जो आहे म्हणजे आपल्या सॉरी 21वे शतक म्हणजे हे जे शतकाचा दिलेला कोड आहे सेंच्युरी. तर या कोडसाठी तर लक्षात राहू द्यायचे 2000 साठी आपण काय करायचे कोड दिलेला आहे तो आहे 6. तुम्ही जर पाहिलंय का नाही पाहावं लागेल तुम्हाला. बघा एकदा तुम्हाला दिलेला आहे. तर तो कोड 6 आहे. आता इयरचा कोड काढायचा आहे. तर इयरचा कोड काढत असताना वर्ष कोणतं आहे 2025. तर 25ला काय करायचंय 25ला 4 न भाग द्यायचा आहे आणि कितीने भाग द्याला 6 न बसला 4 सक 24 बरोबर. आणि त्या 6 मध्येच काय करायचंय थोडक्यात आपण म्हणजे काय करायचं थोडक्यात त्याला ते 25 ॲड करायचे असतात. तर किती आला 31 ठीक आहे. मग 31 आल्यानंतर त्या 31ला काय करायचंय पुन्हा 7 न भागायचंय आणि मग किती बाकी उरेल? उरेल 3 आणि हा झाला 3 काय झाला? आपल्या इयरचा कोड झाला. म्हणजे 6 प्लस 3 प्लस आता आपल्याला मंथचा कोड पाहिजे. तर मंथचे कोड मी दिलेले आहेत. महिना आहे आपला जानेवारी. जानेवारी महिना हा लीप वर्ष आहे का 2025? नाही. जर तो लीप वर्ष असता तर जानेवारीचा कोड आहे 6. पण तो लीप वर्ष नाही त्याचा कोड आहे 0. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे? डे किती तारीख आहे? 1. 1 तारीख आहे म्हणजे 1. आता भागिले काय करायचे? 7 करायचे. मग आता बघूयात 6 आणि 3 9, 9 आणि 1 किती 10. 10 भागिले 7 मग 7 उरले किती 3. 3 उरतात. तर मग आपण पुन्हा डेचे कोड दिलेले आहेत. 0 म्हणजे संडे, 1 म्हणजे मंडे बरोबर, 2 म्हणजे ट्यूसडे आणि 3 आहे वेडनेसडे. तर याचा अर्थ 1 जानेवारी 2025 हा दिवस कोणता आहे? तर बुधवार. इथं बुधवार, बुधवार. बुधवार 2 ऑप्शन झालेत. तुम्ही कोणतंही एक ऑप्शन बरोबर येऊ शकतं. बुधवार आहे. समजलंय का? समजलंय का पण काय केलंय मी तर? तुम्ही एकदा हे कोड एकदा व्यवस्थित बघा. वाटलंच तर अजून एकदा परत कोड टाकतो मी तुम्हाला. सेंच्युरी कोड पहा, इयरचे कोड पहा, इयरचा कोड कसा काढायचा हे पहा आणि तुम्ही आपण आणि डायरेक्ट 7 यानं भाग जरी नाही दिला 31ला तर 31ला 31 बी इथं ठेवले तरी सुद्धा तेच येतंय उत्तर हां. बघा आता पुढचं आहे 2024 हे लीप वर्ष आहे का? आहे ना.
24 आहे, याला भाग जातो 4 ने, म्हणजे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आहे. हो, ठीक आहे. त्यानंतर आता 2025 वर्षासाठी ऑक्टोबर महिन्याची पहिली तारीख कोणता दिवस आहे? आता आपल्याला हे समजलं पाहिजे, ह्याच फॉर्म्युल्याने जायचं आत्ताच्या. काय? बुधवार. सेंच्युरी कोड. 2000चा सेंच्युरी कोड आहे 6. आपण आत्ता पाहिलेलं आहे. 2000चा सेंच्युरी कोड 6 लक्षात राहू द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय कोणता? 6 नंतर आपल्याला इयर कोड काढायचा आहे. आता इयर कोड काढत असताना हे किती 2025 आहे. आपण मगाच 25चा कोड काढलाय. तो आहे 3. बरोबर का? हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर वरती आताच काढलाय ना कोड. बघा हां. त्यानंतर पुढे आपल्याला कोणत्या महिन्याचा काढायचा आहे? बघा सेंच्युरी, इयर आणि मंथ. आता मंथ कोड जर पाहिला तर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरचा कोड आहे 0. लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपल्याला तारीख विचारलेली 1. परत एकदा 7 आणि मग 6 + 3 आणि हे पुन्हा किती झाले मग थोडक्यात आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे 10/7 पुन्हा उरतात 3 म्हणजे पुन्हा पुढे जातो बुधवार. ठीक आहे? बुधवार. हां. आता त्यानंतर पुढे जाऊयात. 29 फेब्रुवारी 2028 बघूयात आता यामध्ये काय होतंय तर. नंबर ए. ऑप्शन नंबर ए. पण कसं काढलं? तुम्ही सांगितलं तसं. बरं. आता ट्रिक बघा. काय आहे सेंच्युरी कोड पुन्हा 6 2000चा आहे हा. मग पुन्हा प्लस इयर कोड किती आहे? वर्ष आपल्याला 28 आहे. मग 28 वर्ष आहे. त्याला भागिले 7 करायचंय आणि मग 7 भागल्यामुळं भाग गेला. बरोबर का नाही? म्हणजे या ठिकाणी भाग पूर्ण बसलेला आहे. 4 हा झाला काय भाग. भाग पूर्ण बसला म्हणजे याचा अर्थ काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येईल. इथे आपण काय करायचं भाग जर जात असेल तर त्याच्यामध्ये वर्ष आहे. हां, लीप वर्ष आहे ना, बिलकुल आहे. आता लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या वेळेला इयर कोड काढतो, भाग दिल म्हणजे 0 आणि त्याच्यानंतर भाग बसला ना पूर्ण आणि त्याच्यानंतर 30 संख्या म्हणजे वर्ष 28 बरोबर? तर 28 जे आहे थोडक्यात ते 28 आणि त्याच्यानंतर मग बघा पुढे त्याला जर भाग आणखी कितीनं बसतो? 7 नं. म्हणजे इथं काय होतं पुन्हा भाग पूर्ण बसलेला आहे. म्हणजे बाकी उरत नाही, 0 येणार. मग आता मंथ कोड आपल्याला घ्यायचा आहे. मंथ कोड फेब्रुवारी महिना जर लीप वर्ष असेल, तर आपण 2 घ्यायचं आहे. 2 आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. आणि लीप वर्ष नसेल तर 3 घ्यावं लागेल. त्यानंतर मग थोडक्यात पुढे डे किती आहे? 29. भाग द्या 7 ने. चला. मग आता 6 + 2 8. 8 आणि हे 29 किती झाले? 37 डिवायडेड बाय 2 म्हणजे याला भाग दिला 35 येतं. उरले बाकी किती? 2. 2चा कोड कोणता आहे? 0 आहे संडे, 1 आहे मंडे आणि 2 आहे ट्यूसडे म्हणजे मंगळवार. ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. समजलंय का? यस. ओके. आता शेवटचा प्रश्न आहे 15 ऑगस्ट 2025 हा दिवस कोणता आहे? तर 15 ऑगस्ट 2025 ला कोणता वार विचारलेला आहे? ऑप्शन नंबर ए आहे. परंतु आपल्याला कशाने जावं लागेल? ट्रिकनं. हे आपण कॅलेंडरमध्ये आपल्याला माहिती आहे यावर्षी शुक्रवार होता. परंतु आपण आपल्या फॉर्म्युल्याने जाऊ. इयर कोड सेंच्युरी कोड आहे 6. त्यानंतर इयर कोड 25 आहे. तर 25 चा इयर कोड आपण काढलेला आहे. वरती होता काढलेला. तो किती होता मग? कोण सांगतं मला? 25 चा म्हणजे इयर कोड आपण काढलेला आहे. बरोबर? 25 ला काय करायचंय? भाग द्यायचा 4 ने. बरोबर? म्हणजे किती 6 आणि त्याच्यात 25 ॲड करायचे. म्हणजे किती झाले हा? 31 आणि मग हा 31 पुन्हा त्याला भाग द्यायचा आहे 7 नं आणि मग पुन्हा किती उरले? थोडक्यात 3 दिवस शिल्लक राहतात. म्हणजे 3 हा झाला त्याचा कोड. मंथ कोड घ्या. ऑगस्ट महिन्याचा आहे कोड. तो आहे 2.
आणि तारीख आहे 15. चला मग आता आपण यांना भाग देऊन बघू. 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 15 किती झाले? ते म्हणजे 26. 26 डिवायडेड बाय 4 आणि मग आता 21 बरोबर का नाही? आणि उरला किती मग 5 उरतात. मग 5 कोडनं पुढे जातो. तो म्हणजे 5व्या दिवशीचा शुक्रवार. ठीक आहे. अशा पद्धतीनं शुक्रवार काय होतो? येतो. 20 नंबरचा कळलं नाही. कोणतं हे का आत्ताचं? हा. मला सांगा इयर कोड माहिती का तुम्हाला? सेंच्युरी कोड किती? 6 आहे. आपण पाहिलेले आहेत सेंच्युरी कोड 2000 वर्षासाठी सेंच्युरी कोड किती आहे? थोडक्यात 6 आहे. वाटलंच तर मी परत एकदा सेंच्युरी कोड पुन्हा टाकतो. पुन्हा इयर कोड कसा काढायचा तेही सांगतोय आणखी एकदा. इयर कोड काय करायचंय? शेवटचे 2 आकडे घ्यायचेत. 25 घेतले? त्यानंतर काय करायचंय? त्याला भाग द्यायचा आहे 4 ने आणि जी बाकी उरते लक्षात घ्या. बाकी किती उरले आता? 1 उरते ना? बरोबर का? बाकी किती उरली? थोडक्यात 1 उरली. म्हणजे भाग कितीने बसला त्याला बाकी नाही उरलायचं. आपल्याला भाग कितीने बसतो? 6 ने उरतो. 6 बाकी म्हणजे भाग बसला ना 6 चोक 24 बरोबर का? आणि मग तो भाग आणि हे 25 यांची डबल ॲडिशन करायची. किती झाले आता? 31 आणि मग या 31 ला 7 ने डिव्हाईड करायचं आणि मग पुन्हा बाकी किती उरते बघायचे तर 3 बाकी उरते. आता आलं का? म्हणजे जी बाकी उरेल शेवटी तो असणार आहे कोड. कशाचा कोड आहे तो? इयर कोड असणार आहे. ठीक आहे? का नाही आलं आणखी लक्षात? आलंय. हां. आणि मग तो कोड घ्यायचा तो तो इथं त्यामुळे हा 3 इथं मांडला. आणि मग हा आपण मंथ कोड जे आपण दिलेले आहेत मंथला, की कोणत्या मंथला, लीप वर्षात कोणत्या, जानेवारी, फेब्रुवारीला कोणते दिलेत, मार्चला कोणता, एप्रिलला कोणता आहे. मग ऑगस्ट महिन्यासाठी 2 हा कोड आहे. आणि मग तारीख आहे पुढची 15 आणि मग यांची बेरीज करायची आणि बेरीज करून पुन्हा 7 ने भाग द्यायचा आहे. आणि मग 7 ने भाग दिला, मग जी बाकी उरेल, ती बाकी म्हणजे थोडक्यात काय असेल, तो कोड असेल वारांचा. मग 0 असती बाकी तर रविवार आला असता. 1 बाकी असेल तर सोमवार, 2 असेल तर मंगळवार, 3 असेल तर बुधवार, 4 असेल तर गुरुवार आणि 5 बाकी आहे म्हणून शुक्रवार. समजलं आता? थोडं इयर कोड काढण्यामध्ये थोडासा हे होऊ शकतं, परंतु तुम्ही ते काढू शकता. प्रॅक्टिस थोडी करा. ठीक आहे? आपण याच्यावर आणखी उद्या प्रॅक्टिस घेणार आहोत. चला तर मग